नमस्कार सर्वांना. कसे आहेत सर्वजण? तर चला बनवूया आज आपण सर्व भाज्या अशा टेस्टी होण्यासाठी आणि आपला फ्रेश असा मसाला जो जास्त काय माप मूज न करता पटकन होणारा अशी रेसिपी. तर इथे मी एक कढई गरम करायला घेतलेली. थोडी मीडियम गरम झाली की आपण याच्यामध्ये मसाल्याचं पॅकेट ॲड करणार आहोत. जे आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये गरम मसाला 200 ग्रॅम 100 ग्रॅम किंवा डीमार्ट वगैरे किंवा असं रिलायन्स मार्केटमध्ये असं गरम मसालाच अख्खा गरम मसाला खडा मसाला जो आपण बोलतो तर हा मसाल्याचा पॅकेट भेटत असतो. हे आपण असे फ्रेश मसाले आणून गरम मसाले असं थोडेसे भाजून जे बारीक पूड करून ठेवली तर नक्कीच आपल्याला प्रत्येक भाज्यामध्ये हे उपयोगी पडू शकतात. तर बघा हा मी पॅकेट तरी 130 रुपयाला पाव किलोचं आणलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व खडे मसाले आहेत. याच्यामध्ये आपण कोणताच मसाला वगैरे काहीच ॲड करायचा नाही. कारण याच्यामध्ये बघा तुम्ही तमालपत्र, दालचिनी, धने, जिरे सगळं दगडी फूल नंतर वेलची सगळ्या ए टू झेड सगळे मसाले असतात. हे फक्त तुम्ही थोडेसे गरम करून मस्त मिक्सरला असे थोडे क्रश करून अशा कोणत्याही भाज्यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये टाका किंवा वरून मस्तपैकी अशा ग्रेव्हीमध्ये टाका. इथे बघा खसखस वगैरे सगळे याच्यामध्ये असतं. कारण आता पॅकेटचे मसाले ते जास्त करून असे बोलतात की काय वेगवेगळे पदार्थ त्याच्यात प्रिझर्वेटिव्हसाठी टाकलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला असे घरातले घरगुती मसाले तुम्ही फ्रेश बनवून महिन्यातून असे फ्रेश भाजून त्याला मस्त गरम मसाले बनवून ठेवले तर जास्त दिवस टिकतात पण त्याचा वास पण तसाच राहतो आणि ते आपल्या भाजीमध्ये चव पण तेवढीच वाढवतात. तर इथे बघा मी 2-3 मिनटं मस्तपैकी मंद गॅसवर याला 3-4 मिनटं बोललं तरी चालेल. मस्त याला भाजून घेतलं आणि मस्त याचा सुगंध असा सुटलेला आहे. थोडे मसाले भाजल्यावर त्यांचे फ्लेवर्स पण चांगले होतात आणि कोणत्या भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता. इथे मी बघा मसाले थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आणि असे थोडे क्रश करूनच यांची जास्त पूड अशी होत नाही. तरी थोडे थोडे क्रश असे असले तरी सुद्धा त्याची तुम्ही फोडणीमध्ये वगैरे टाकले तर तेवढीच अजून टेस्ट वाढते त्यांची. कारण फ्रेश मसाल्यांचा जो वास असतो तो भाजीला लागल्यानंतर त्याची चव तर वाढते टेस्ट पण वाढते. इथे मी बघा मस्त थोडेसे क्रश हे थोडे अजून बारीक करून घेतले तरी चालतील आणि अशा डब्यामध्ये तुम्ही भरून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्या. तर इथे मी मटर पनीरची भाजी बनवली होती. त्या भाजीमध्ये बघा मी वरून हे गरम मसाला टाकले. जरी तुम्ही कोणत्याही कडधान्याच्या भाज्या किंवा आमटी वगैरे किंवा सुक्या भाज्या वगैरे असतात त्याच्यामध्ये हा तुम्ही फ्रेश मसाला करून टाका म्हणजे मस्त त्याची चव पण चांगली लागते आणि भाज्या पण एकदम मस्त अशा टेस्टी होतात. तर इथे मी थोडी कसुरी मेथी त्याच्यामध्ये ॲड केली. कसुरी मेथी पण तुम्ही थोडी अशी आता पावसाळा आहे त्याच्यामुळे ती नरम पडते म्हणून थोडीशी तुम्ही आपल्या चपाती वगैरे आपण बनवण्याचा तवा गरम असतो त्यावरती भाजून थोडी अशी गरम करून ठेवून द्या म्हणजे कुरकुरीत होऊन जाते. इथे बघा मस्त असा मी फ्रेश मसाला टाकलेला आहे आपला. दररोज फक्त तुम्ही अर्धा चमचा जरी मसाला टाकला तर मस्त अशी टेस्ट येते आणि मस्त अशी आपल्या भाज्या वगैरे सुक्या भाज्या आमटीला वगैरे